आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन, हृदयाचे विकार, मधुमेह, सोरायसिस, वेट मॉनिटरिंग। आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर, विजापूर रोड, सोलापूर। मोबाईल नंबर 8087021004 आणि 9763361004। मी यापुढे विधानसभेची निवडणूक लढवणार नाही, एकनाथ खडसे। माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी विधानसभा निवडणुकीसंदर्भात मोठं वक्तव्य केलंय। ते म्हणाले की आपण यापुढे विधानसभेची कोणतीही निवडणूक लढवणार नाही, तसेच मरेपर्यंत राजकीय संन्यास देखील घेणार नाही असे सांगत रोहिणीताई खडसे या शरद पवार यांच्यासोबतच काम करणार असल्याचं देखील माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी मुक्ताई नगर शहरातील निवासस्थानी ते माध्यमांशी बोलत होते। उद्या लोकसभेसाठी मतदान आहे आणि हे मतदान आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे। या देशाच्या वर नेतृत्व कुणाचं असावं, हा देश कोणी चालवावा, यासाठीचं हे मतदान आहे। आणि त्यामध्ये गेले 10 वर्ष आदरणीय नरेंद्र मोदींनी या ठिकाणी या देशाचं पंतप्रधान म्हणून काम केलेलं आहे आणि या कामाच्या माध्यमातून देशामध्ये अनेक विकासाच्या योजना आल्या, रस्त्यांच्या आल्या, पिण्याच्या पाण्याच्या जलजीवन योजना आली, रेल्वेचं रुंदीकरण, रेल्वेचं सौंदर्यीकरण, तसं नवीन रेल्वे दुरांतो असतील, राजधानी एक्सप्रेस असेल, मेमू रेल्वे असतील, अशा अनेक रेल्वेंच्या सुविधा आपल्याकडे निर्माण झाल्या, संरक्षणाच्या व्यवस्था मजबूत झाल्या। अशा अनेक गोष्टींचा परिणाम म्हणून या देश एक वेगानं विकासाच्या दिशेनं वाटचाल करतो आहे। म्हणून या निवडणुकींमध्ये नरेंद्रभाई मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार यावं आणि या लोकसभा क्षेत्रामध्ये तिसऱ्यांदा रक्षाताईंना भारतीय जनता पार्टीने संधी दिलेली आहे, त्यामुळे तिसऱ्यांदा तिला चांगलं काम केलेलं आहे त्यांनी आणि म्हणून त्यांना विजयी करावं असंही या निमित्ताने मी आवाहन करणार आहे। नरेंद्र मोदींनी त्यांच्या मुलाखतीत असं म्हटलं आहे की उद्धव ठाकरे जे आहेत त्यांनी शिवसेनेसोबत यावे आणि शरद पवारांनी अजित पवारांसोबत यावे। मोदीजींनी हे का म्हटलं हे तर मोदीजी सांगू शकतील, त्याचा अर्थ वेगवेगळे कोणाला लावायचे असते ते लागू शकतात, परंतु मला वाटतं की मोदीजींना या ठिकाणी कोणाच्या मदतीची आवश्यकता भासणार नाही एवढं बहुमत त्यांना मिळालं। एकीकडे शरद पवारांनीही मधल्या काळात जे आहे काही लहान पक्ष विलीन करण्याचं विधान केलं होतं, त्यानंतर मोदीजींचंही विधान आलं, कुठेतरी या विधानात या काही संबंध वाटतो आपल्याला? नाही, राजकारणामध्ये लहान पक्ष मोठ्या पक्षात विलीन होणं, मोठे पक्ष बरखास्त होणं ही प्रक्रिया बऱ्याचदा यापूर्वी पण घडलेली आहे आणि निरंतर चालणाऱ्या प्रक्रियेचा तो एक भाग असू शकतो आणि त्या माध्यमातून त्यांनी आपलं वक्तव्य केलं असावं। जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर रोहिणीताईंना देखील आपण येण्याचं आवाहन केलं होतं। रोहिणीताईंनाही भारतीय जनता पार्टीमध्ये यावं असे आवाहन मी केलं होतं, परंतु रोहिणीताईंना ते मान्य नाही। रोहिणीताईंना त्या ठिकाणी शरद पवार साहेबांबरोबरच मी राहणार आहे असं त्यांनी मला सांगितलं। रोहिणीताईंचं लग्न झालेलं आहे, त्या वेगळ्या राहत आहेत, त्यांचं स्वतंत्र किचन आहे आणि त्यामध्ये त्यांना स्वतंत्र विचार आहेत, त्या लॉच्या पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि अनुभवी आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचा निर्णय जो घेतला त्या निर्णयाला फारसा आक्षेपही मी घेतला नाही। म्हणजे आपण अशा एक बातम्या चालत आहेत आता प्रिंट मीडियामध्ये की आपण असं म्हटलं की नरेंद्र मोदींना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा घ्यायची गरज पडू शकते, अशा काही वृत्तपत्रांमध्ये बातम्या। मला वाटतं बातम्याचा माझ्या बोलण्याचा विपर्यास केला असावा। नरेंद्र मोदींची आजची स्थिती जरी आहे तर 400 पार, त्यामुळे त्या आणि देशातली स्थिती पाहता अशा स्थितीची त्यांना काही मदतीची आवश्यकता असेल असं मला वाटत नाही। आपला आता भाजप पक्षप्रवेश कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, तर काही स्थानिक नेत्यांचा देखील याला विरोध असल्याचं चर्चा आहे। आता काही विरोध वगैरे राहिलेला नाही, ही निवडणूक संपल्यानंतर तातडीनं हा प्रवेश होईल असं विनोदजी तावडेंनी सांगितलेलं आहे। पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल व टीव्ही रिपेरी, मोबाईल व सर्व डिश रिचार्ज। आमचा पत्ता 34/2/39 70 फूट रोड, न्यू पाच्छापेठ, सोलापूर। मोबाईल नंबर 774499 6658 आणि 954546 8473।